नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूयात गडचिरोलीच्या बातमीने. गडचिरोलीच्या ग्यारापत्ती जंगलात C-60च्या जवानांनी शौर्याची बाजी लावत 26 माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात त्यांनी यश मिळवलं. या मोहिमेवर C-60चे जवळपास 300 जवान अतिरिक्त पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या नेतृत्वावर मोहिमेवर ते होते आणि रात्रभर 12 तासांचा अंधारातला प्रवास करून हे जवान ग्यारापत्तीच्या जंगलातील चकमक स्थळी पोहोचले. जवळपास सुमारे 10 तास हे ऑपरेशन सुरू होतं. नेमक्या त्या 10 तासात काय घडलं, जवानांनी कशा प्रकारे आपल्या जीवाची बाजी लावून माओवाद्यांचा खात्मा केला, हे त्या मोहिमेत माओवाद्यांविरोधात लढताना जखमी झालेल्या जवानांकडूनच ऐका. नेमकं काय घडलं त्या दिवशी आणि हेच न्यूज 18 लोकमत सगळं पुढे आणतंय. कशा प्रकारे या 26 माओवाद्यांचा खात्मा करण्यात आला. त्यातला तेल तुंबडे हा टॉपचा कमांडर देखील या चकमकीत मारला गेलेला आहे. मोठ्या प्रमाणात रायफल्स आणि इतर त्यांचं साहित्य जे ते पोलिसांनी ताब्यात घेतलंय. 300 C-60 जवान जे होते, कमांडो जे होते, ते या मोहिमेवरती होते. 10 तासांचा रात्रीच्या अंधारातला प्रवास करून ते चकमकस्थळी पोहोचले आणि चकमकस्थळी पोहोचल्यानंतर पुढे 10 तास त्यांनी या माओवाद्यांच्या विरोधात ऑपरेशन जे ते पार पाडलं. 10 तास ही चकमक सुरू होती. त्यामुळे या जवानांची कमालच म्हणावी लागेल. पुन्हा एकदा खरं तर हे जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे की या जवानांनी जीवाची बाजी लावत हे सगळं ऑपरेशन जे आहे ते पार पाडलेलं आहे. आणि अर्थात या पाठीमागे खबरीचं नेटवर्क असतं. जेव्हा माहिती मिळते, टिप मिळते, तेव्हा त्या क्षणाला तिथे जाणं आणि त्वरित ते ऑपरेशन राबवणं यासाठी मोठी हिंमत लागते. आणि ही हिंमत, हे शौर्य C-60 कमांडोजने दाखवलेलं आहे. बघूयात, त्यांच्याच तोंडून ऐकूयात कशा प्रकारे ही मोहीम राबवण्यात आली. गडचिरोलीच्या ग्यारापत्ती जंगलामध्ये C-60च्या जवानांनी 26 नक्षलवाद्यांना कंठस्नान घातलं आणि यांच्या शौर्याची गाथा भारतातच नाही तर संपूर्ण जगामध्ये पसरली. त्या C-60 जवानातले 4 जवान जे जखमी झाले त्यांच्यावर नागपूरच्या ऑरेंज सिटी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे. त्यापैकी 2 जवान आपल्यासोबत आहे. आपण बघू शकतो की त्यांच्या कानाच्या वरच्या भागाला गोळी लागून गेलेली आहे आणि घासून गेली. सुदैवाने ते आता सुखरूप आहे, धोक्याच्या बाहेर आहे. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया नेमकं त्या दिवशी फील्डवर काय झालेलं होतं. सुरुवातीला तर संपूर्ण देशाकडनं तुमच्यावर खूप शुभेच्छांचा वर्षाव येत आहे. तुमच्या पूर्ण टीमवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सध्या तुमची प्रकृती कशी आम्हाला तुमच्या तोंडूनच ऐकणं आवडेल आणि त्यानंतर आपण त्या दिवशी नेमकं काय झालं होतं फील्डवरचं त्याबद्दल थोडं सांगा. साधारणतः सकाळच्या प्रहरात आम्ही तिथे पोहोचलो आणि नक्षलनी आमच्या दुसऱ्या ग्रुपवर नक्षलनी फायरिंग करायला सुरुवात केली. त्याच्यानंतर ते आमच्या साईडने आले. आम्ही ज्या साईडनं होतो त्या साईडने आले आणि तिथे आमच्याकडे जवळपास पूर्ण एरियात नक्षल्यांनी फायर करायला सुरुवात केली. जवळपास 7 वाजताच्या दरम्यान माझ्या डोक्याला इंजुरी झाली, बुलेट इंजुरी, आणि तिथेच मी पडलो आणि त्याच्यानंतर मला फारसा तेवढं काही माहीत नाही. आणि मग माझ्या मित्रांना म्हटलो का मला थोडा बुलेट इंजुरी लागलेली आहे, मी थोडा साईडला जातो, मी थोडा बँडेज वगैरे काहीतरी करायचा प्रयत्न करतोय म्हटलो. आणि खूप फायरिंग चालू असल्यामुळे बाकीच्यांना सुद्धा मदतीला बोलवू शकत नव्हतो मी. अच्छा, मग तुम्हाला जी मदत मिळाली ती कशी मिळाली? हेलिकॉप्टरने तुम्हाला आणलं गेलं? हेलिकॉप्टरला जवळपास 3 ते 4च्या दरम्यान हेलिकॉप्टर तिथे आलेलं. तोपर्यंत आमचं कंटिन्यू फायरिंग सुरू असल्यामुळे सर्वजण बिझी होते. त्याच्यामुळे आम्ही पण कोणाला काही म्हणू शकत नव्हतं. जेवढं आपल्याकडून स्वतः मदत करू शकत होतो तेवढं स्वतःला केलो. अच्छा, तुम्ही स्वतःला कसं सांभाळलं थोडं फील्डवर तेव्हा जखमी झाल्यानंतर? जखमी झालं तेव्हा माझ्याकडे एक टॉवेल होता. टॉवेलनं मी त्याला कव्हर करून ब्लड जाऊ नये म्हणून तो त्याचं हे करत होतो. तरी तुम्ही मैदानात दटून होते बिलकुल? हो. जखमी झाल्यानंतर तुम्ही काही वेळ त्या फायरिंग रेंजमध्ये फायरिंग करत होते? हो, करावंच लागतंय, कारण नाही केलं तर आम्ही पुन्हा नक्षल आमच्यावर फायर करणार. नक्षल्यांची संख्या किती असेल नेमकी? साधारणतः 100च्या आसपास असणारच. अच्छा, नेमकं त्या दिवशी सकाळला काय झालं? कारण की तुम्हाला बऱ्याच गोष्टी माहीत असेल. काय घडलं होतं नेमकं? सकाळला आम्ही जसं मार्च होत होतं, येतानाच मी 10 फुटावर पहाडीवरून खाली पडलं आणि जसं आम्ही पोझिशन जवळपास आलो त्यांनी नक्षल्यांनी बहुतेक
पाहिले आम्हाला आणि पहिले फायरिंग त्यांनी सुरुवात केली. फायरिंग चालू असताना आम्ही थोडं आळ घेतलं आणि जसं तिकडे फायरिंग झाली ते 40-50 नक्षलवादी एकदम जवळ आले आमच्या आणि तिथंच आम्ही पाया लागला असताना सुद्धा आम्ही कंटिन्यू फायर चालूच ठेवलं आणि त्यांना बाहेर निघण्याचा चान्स आम्ही दिलेला नाही. अच्छा, थोडं तुमची जी मोहीम आखली गेली होती त्याबद्दल थोडं सांगता येईल की तुम्हाला कधी कळलं की आपल्याला मोहिमेवर निघायचं आहे, कॉम्बिंग ऑपरेशनवर निघायचं आहे आणि मग ती किती लोकांची टीम असेल आणि कशा प्रकारचं, जे गोष्ट तुम्हाला सांगणं शक्य असेल. थोडं दर्शकांना बरं खूप कुतूहल असतं की नेमकं त्या दिवशी फील्डवर काय झालं. ज्या दिवशी आम्हाला पहिल्या दिवशी सांगितले होते आपल्याला ऑपरेशनला जायचं आहे, आम्ही निघलं आणि ज्या पॉईंटवरपर्यंत जायचं होतं तिथंपर्यंत आम्ही पायीच गेलो. अंधारच होता, थोडा बहुत बऱ्यापैकी अंधार होतं आणि जसं त्या पॉईंटवर पोहोचलं, जसं आम्ही थांबलो काही क्षणात म्हणजे 1-1.5 घंट्यानंतर नक्षलवादी आणि एकदमच आम्हाला बघितल्यानंतर पहिले फायर केले, त्यानंतर एकदम तुटून आल्यासारखे एकदम अंगावर आले होते 50-60च्या संख्येने आमच्या साईडला. तर आम्ही पळतर म्हणून आम्ही पण कंटिन्यू फायर केलं. सकाळला 10 तास चालली कंटिन्यू फायरिंग. दोन्ही बाजूने नक्षली म्हणजे तुमच्या बाजूने देखील फायर होत होता, नक्षल्यांच्या बाजूने देखील फायर होता. त्यांना ज्या प्रकारे तुम्ही घेरलं ती स्ट्रॅटेजीबद्दल थोडं सांगता का, त्यांना पळायला संधी मिळाली नाही. त्यांनी पळायचा चान्स केलेले होते, त्यांनी युव्ही जल आणि ते ग्रेनेड वगैरे टाकले, परंतु आपले जवानांनी एवढे शौर्य दाखवले त्यांना म्हणजे जाऊ द्यायचं नाही असा निर्धारच पक्का केला होता, त्याच्यामुळे ते बाहेर पडू शकले नाही. सर तेव्हाचं टीमवर्क कसं असतं, टीमवर्कबद्दल सांगा ना थोडंसं. तेव्हा म्हणला तर एक 360 असा फोर्स आहे सर, त्यांना एकमेकाबद्दल खूप आत्मीयता असते. जसं दुसऱ्यांना काही इंजुर्ड झालं सर तरी आपण त्याच्या मदतीला जाऊन पडण्यात एवढी त्यांची कुवत असते सर. म्हणजे एक जवळीक, एक मित्रता किंवा एक प्रेमाची भावना आणि सहयोगी भावना हे त्यांच्यामध्ये कूट भरून आहे सर. म्हणजे आपल्या जवानाला काही होऊ द्यायचं नाही, हे सीसीटीचा एक मेन उद्देश आहे सर. यामध्ये मिलिंद तेलतुंबडे देखील ठार झाला, हे तेव्हा तुम्हाला फील्डवर कळलं की नंतर कळलं? नाही सर, आम्ही जेव्हा इथं आलो तेव्हा कळलं सर, त्याच्याबद्दल आम्हाला काही पहिले माहिती नव्हतं सर. संपूर्ण देश या 660 जवानाच्या शौर्याचा गौरव करत आहे आणि महाराष्ट्राच्याच नाही तर देशाच्या इतिहासात पहिली अशी चकमक आहे ज्यामध्ये एका वेळेस 26 नक्षलवाद्यांचा खात्मा झाला. विशेष करून केंद्रीय समितीमधले जे कमांडर आहे, मिलिंद तेलतुंबडेसारखे कमांडर किंवा काही दलमचे कमांडर हे देखील या चकमकीमध्ये ठार झालेले आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अक्षय मावळेसह तुषार कोडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. तर यानंतर आपण बघूयात सॅम डिसूजाने एक्सक्लुझिव्ह माहिती देऊ केलेली न्यूज 18 लोकमतला. आर्यन प्रकरणी म्हणजे आर्यन खान प्रकरणी मला गोवण्याचा प्रयत्न केला जातोय. डिसूजाने आरोप केलेला आहे, तसा दोघांवरती हा आरोप केल्याचं कळत आहे. सॅम डिसूजानं न्यूज 18 लोकमतला एक्सक्लुझिव्ह माहिती दिली आहे. सुनील पाटील आणि KP गोसावी आर्यन प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा डिसूजानं केला आहे. पाहूया सॅम डिसूजासोबत आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी केलेली ही बातचीत. स्वतः सॅम डिसूजा आपल्यासोबत आहेत. सॅमजी, पहिले लोकांना हे जाणायचं की सॅम डिसूजा हे व्यक्ती आहे तरी कोण? सॅम डिसूजा कौन एक्चुअली? मैं एक कंसल्टेंट हूँ और मैं लियाजनिंग भी करता हूँ और उसी दौरान मैं सुनील पाटिल को जानता हूँ और ये KP गोसावी, मनीष भानुशाली को मैं पहले से जानता नहीं था. मेरे को इन्होंने सुनील पाटिल ने मिलाया. 1 तारीख की रात को जब मेरे को कॉल आया था तो उन्होंने मेरे को बोला कि KP गोसावी और मनीष भानुशाली करके बंदे बॉम्बे आएंगे और आपको मिलेंगे. उसी दौरान मैंने इनको मिला और मेरी उनसे बात हुई. उस रात क्या हुआ एग्जैक्टली? ये ड्रग केस जो है इसमें बोला जा रहा है कि आर्यन को फंसाया जा रहा है, उसमें पैसे की मांग की गई. वो मुझे नहीं बता सकता मैं, मतलब मुझे आइडिया नहीं है, पर जहाँ तक मेरी बात हुई थी उन्होंने मेरे को एक लिस्ट भेजा था और मैंने वो कंसर्न ऑफिसर को भेज के इनको मैंने NCB के ऑफिस भेज के इनकी मुलाकात करा के उन्होंने फिर आगे जो किया कार्रवाई उन्होंने किया है. तो किस ऑफिसर से मिलवाया था कुछ? VV सिंह, वो भी मेरे को मैं VV सिंह को एक दूसरे मीडिया टाइकून के थ्रू मिला हूँ जिनका नाम प्रदीप नाम्बियार और राजीव बजाज है और उनके थ्रू मैं इनको मिला हूँ. मैं डायरेक्टली इनको कोई जानता नहीं. मैं तो इसमें क्या इसे बताया जा रहा है कि जो लीगल एस्पेक्ट्स है और जो सारी चीजें है कि लगभग कि जो अरेस्ट करते या फिर डिटेन करते उस वक्त सारी चीजें करनी चाहिए, वो की गई नहीं ऐसे बोले जा रहे हैं क्योंकि आर्यन और अरबाज. मैं अंदर नहीं था NCB ऑफिस में, ना ही मैं कॉर्डेलिया में था, तो मुझे आइडिया नहीं है वहाँ पे क्या हुआ है.
मुझे सिर्फ इतना बताया था केपी गोसावी ने कि इनको उनकी मैनेजर से बात कराना है, और वो भी कारण ये था बात कराने का क्योंकि उसको बताना है घर पे कि वो डिटेन हो चुके हैं एनसीबी में। ये मेन मुद्दा था जहाँ पे मैं आया, और उन्होंने मेरे को ये भी बताया कि उनके पास कुछ ड्रग्स नहीं मिला था तो हम उसको हेल्प कर सकते। तो उसने मेरे साथ गेम किया। अब केपी गोसावी आपके कांटेक्ट में कैसे है? मेरे दोस्त नहीं थे वो, सुनील पाटिल के दोस्त थे, और उन्होंने मेरी इंट्रोडक्शन करा के दी। और रही बात प्रभाकर साहिल की, देखो ये जो है 2 तारीख को मैंने जो कंप्लेंट डाला है, वो 2 तारीख को कंप्लेंट डाला है, और उसमें मैंने ये मेंशन किया था कि उसने फॉल्सली एक बंदे का नाम, एक अधिकारी का नाम सेव करके आपस में उन लोग दोनों बात कर रहे थे, और उसने 13 तारीख को उसने वो चीज को एक्सेप्ट किया है। प्रभाकर साहिल ने किसके नाम से खुद का नंबर सेव किया था? प्रभाकर साहिल ने नहीं, पर ये किरण गोसावी ने प्रभाकर साहिल का नंबर समीर वानखेड़े 2 करके सेव किया। मतलब तभी आप जानते थे समीर वानखेड़े कौन है? नहीं, मैं इतना पर्सनली नहीं जानता, मैं एक बार मिला था, उनके बाद में पर्सनली उनसे कोई मेरा रिलेशन नहीं। मतलब आपके कहने से ये लग रहा है कि प्रभाकर साहिल ही एनसीबी का ऑफिसर बन के केपी गोसावी को फोन करता था, और वो जो आगे उन्होंने क्या किया फिर? यस, उन्होंने वही किया है, मतलब उन्होंने ये कॉन्स्पिरेसी रची है, और इसीलिए मैं ये कंप्लेंट मैंने कमिश्नर ऑफ पुलिस को भेजा है, जो मेरे को, मतलब मैं इसमें मोहरा बन चुका हूँ, मेरे को फॉल्सली इम्प्लीकेट किया जा रहा है। एग्जैक्टली दादलानी के साथ आपकी क्या बात हुई थी? कौन आपसे कांटेक्ट करना चाहता था? किसके थ्रू आप कांटेक्ट कर रहे थे? अब मुझे अभी कैसा हो गया कि मेरे को जब फोन आया केपी गोसावी का, तो केपी गोसावी ने मुझे बताया कि इसको पूजा ददलानी से बात करानी है, और कारण ये था क्योंकि उनको इन्फॉर्म करना था कि वो एनसीबी में डिटेन्ड है। तो हमने बोला ओके, हम ट्राई करेंगे। उसके बाद गोसावी ने बोला कि इसका नाम लिस्ट पे भी नहीं है और इसके पास ड्रग्स भी नहीं है, तो इसको हेल्प कर सकते। तो ये पूरे इसमें पूजा से बात हुई थी, और पूजा को मैंने डायरेक्ट मिला दिया था। पूजा ने बोला था कि वो डिसीजन टेकर है, और ये जो बंदा है मिस्टर केपी गोसावी, वो आया था एक इनोवा में जिसमें पुलिस लगा हुआ था, और हम लोग को ये इम्प्रेशन था कि वो खुद भी ऑफिसर है, उसने ऐसे पोर्ट्रे किया। पर जब इवेंचुअली जब मालूम पड़ा चीजें, तो मालूम पड़ा कि ये तो फ्रॉड निकला। केपी गोसावी ने या प्रभाकर साहिल ने कभी आपको बोला था कि वो एनसीबी के ऑफिसर है या पुलिस वाले हैं? इसने एनसीबी के ऑफिस ने बोला कि मैं इंटेलिजेंस के लिए काम करता हूँ। कौन बोला ये? कौन बोला? केपी गोसावी ने, इंटेलिजेंस ऑफिसर, और मैं खुद भी उसको सर करके बात कर रहा था। डील था वो मुझे मालूम नहीं, जहाँ तक मेरी बात थी मैंने उनको मिला के दिया, और मेरा काम उतना ही था। तो पैसे की लेन देन कुछ हुआ? आपने पैसे कुछ हैंडल किए? मैंने लोअर handle पैल नहीं वर्ली? किए। उसमें भी क्या हो गया, जब हमें सो के उठा तब मुझे मालूम पड़ा कि इसने पैसे लिए सुनील पाटिल के थ्रू, और सुनील पाटिल को हम प्रेशराइज कर रहे थे कि बस पैसे वापस दो, क्योंकि जिसके थ्रू मैंने उनको बुलाया था, उनका मुझे फोन आ रहा था वाया लोगों से कि बल पैसे वापस दो, पैसे वापस दो। पैसे आपने नहीं लिए थे? मैंने नहीं लिया। मेरे को सुनील पाटिल का कॉल आया, हाजी अली जाओ और ये पैसे ले लो, इसीलिए मैं गया था हाजी अली, और तभी मैं पहली बार प्रभाकर साहिल को मिला। उसके पहले मैं उसको पर्सनली जानता नहीं था। अभी प्रभाकर साहिल के साथ कौन था और पैसे? वो अकेले आया था, उसने वो कैश लेके आया था, और फिर बाद में जो कंसर्न पर्सन था जिससे उन लोगों ने लिया था, मैंने उसको वापस करा दिया। जो पैसे लिए गए वो किन कंसाइनमेंट में लिए गए? पहले कितने लिए गए, बाद में बीच में कितने? नहीं, वो मुझे मालूम नहीं, मुझे इतना मालूम कि 50 लाख रुपए गए थे, और वही बात हुई थी उनकी। उसके बाद हमने वापस उसको रिकवर किया, और जो था उनको जिनको दे दिए। जब केपी गोसावी का इंटरव्यू हमने किया था, तब केपी गोसावी का ये कहना था कि हमारी तो जान पहचान नहीं थी ददलानी से, और सैम डिसूजा जो है उन्होंने बार बार हमको फोर्स किया कि ददलानी से मिलो, और उसके बाद में उनका व्यवहार हुआ था, हमको कुछ पता नहीं था। मेरे को फोन आए तब इसने मेरे को बताया, तब मैंने इतना पूछताछ किया, वरना मैं इसमें पढ़ता भी नहीं। सुनील पाटिल को आप कब से जानते हो? 1-1.5 साल से। ये कभी ऐसे ही कुछ मामला, कभी कुछ बात हुई थी कभी? किसके बारे में? ये ऐसे ड्रग केस रहेगा या दूसरा कोई केस रहेगा जिसमें ऐसे किसको मदद करना, या फिर कुछ ऑफिसर से मिलवाना है क्या, टिप देना या कुछ करना है? उसके कनेक्शन अच्छे थे, और वो मतलब कैसे मंत्रालय में उठते बैठते, तो उनके पास अच्छे नेटवर्क है। पर ऐसा कुछ काम उन्होंने कभी मेरे साथ तो ऐसा हुआ नहीं, पर जहाँ हाँ कुछ काम लगता था तो वो मेरे को हेल्प करते थे, बोले इसको मिल लो, उसको मिल लो। आपको ऐसी कुछ चीज कहनी है कि जो अभी तक सामने नहीं आई है, और कुछ ऐसा जो है जो आपको निर्दोष साबित कर सके? देखो, मैंने तो जो चीज बताई है, मैंने 2 तारीख को कंप्लेन किया है, वो चीज अभी एक चीज बाहर आ रही है, और जो असलियत आ रही है। अब सुनील पाटिल मेरे को दूसरे लोगों के थ्रू मुझे कांटेक्ट करने की कोशिश कर रहे हैं, और मैं नहीं कांटेक्ट में आ रहा हूँ उनके, तो मुझे ये भी डर है कि वो कुछ कर देवे मुझे। सगळ्या याच्यामध्ये खरं काय खोटं काय, आर्यन खरंच या प्रकरणामध्ये आहे का त्याला फक्त गुंतवण्यात आलेलं आहे, याचा देखील खुलासा होणं गरजेचं आहे.
तर मुंबई एनसीबीने नांदेडमध्ये मोठी कारवाई केली आहे. गांजा घेऊन जाणाऱ्या ट्रकचा पाठलाग करत एनसीबीच्या पथकाने ट्रक पकडला. नायगाव तालुक्यातील मांजरम या गावात ट्रक पकडण्यात आला आणि या ट्रकमध्ये तब्बल 49 पोत्यांमध्ये जवळपास 1 टन गांजा जप्त करण्यात आला. ट्रक ड्रायव्हर आणि अन्य एकाला एनसीबीने ताब्यात घेतले. आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम इथून गांजा आणला जात असल्याची माहिती एनसीबीला होती आणि त्यानुसार एनसीबीची एक टीम जी आहे ती पार्ट ठेवून होती. आज पहाटे नांदेड जिल्ह्यात ट्रक दाखल झाला आणि पाठलाग करत मांजरम इथे ट्रक पकडण्यात आला. हा गांजा जळगावमध्ये जाणार होता. जवळपास 4 कोटी इतकी या गांजाची किंमत आहे. मोठी कारवाई आपण बघतो. एनसीबीच्या टीमची साधारण 1 टन गांजा जो आहे तो ताब्यात घेण्यात आलेला आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये हा गांजा जो होता तो जाणार होता. विशाखापट्टणम इथून हा ट्रक निघाला आणि ज्यावेळेस एनसीबीला ही माहिती मिळाली तेव्हा एनसीबी या सगळ्या गोष्टींवरती लक्ष ठेवून होती. त्याबद्दल बोलूयात आमचे प्रतिनिधी मुजीब शेख आपल्याबरोबर आहेत. मुजीब, ही एनसीबीची मोठी कारवाई म्हणायची का? बरोबर आहे. खरं तर पहिल्यांदाच अशा ग्रामीण भागामध्ये एनसीबीची ही कारवाई अत्यंत मोठी अशी कारवाई आहे. कारण जवळपास 4 कोटी रुपयाची किंमत असलेला गांजाचा मोठा साठा एनसीबीच्या पथकानं नांदेडमध्ये जप्त केला आहे. आंध्र प्रदेशातल्या विशाखापट्टणम येथून हा गांजा महाराष्ट्रामध्ये येत होता अशी माहिती एनसीबीच्या अधिकाऱ्यांना होती आणि त्यानुसार एनसीबीचं एक पथक मुंबईहून नांदेडला आलं होतं. बॉर्डरवरती म्हणजे तेलंगणा आणि नांदेडच्या बॉर्डरवरती हे पथक पाळत ठेवून होतं. आज पहाटेच्या सुमारास यांना जी माहिती मिळाली की तो ट्रक नांदेडमध्ये दाखल होता. त्यांनी त्याचा पाठलाग सुरू केला. नायगाव तालुक्यापर्यंत या ट्रकचा पथकानं पाठलाग केला. तिथून हा जो ट्रक चालक आहे त्यानं मधल्या मार्गात ट्रक वळवला. तिथं यांनी त्या ट्रकला अडवलं. मांजरम नावाचं एक गाव आहे, छोटंसं गाव. त्या गावाच्या ठिकाणी त्या ट्रकला अडवलं आणि त्याची तपासणी केली असता मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये गांजा आढळला. तब्बल जवळपास 1 टन इतकं वजनाचा गांजा त्या ट्रकमध्ये होता. ट्रक चालक आणि त्याच्या एका सहकार्याला एनसीबीच्या पथकानं ताब्यात घेतलेलं आहे आणि हा जो नांदेडहून हा गांजा म्हणजे विशाखापट्टणमहून हा गांजा जळगाव येथे जात असल्याची माहिती एनसीबीच्या पथकानं दिलेली आहे. आता कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. पंचनामा वगैरे पूर्ण झाला आणि तिथून सर्व मुद्देमाल घेऊन एनसीबीचं जे पथक आहे ते आता मुंबईला रवाना होणार आहे. विशाल, हा ट्रक जो होता तो विशाखापट्टणम इथून निघाला, तो पुढे कुठे जाणार होता? विशाखापट्टणमहून हा जो जी सूत्रांनी माहिती दिली तो ट्रक जळगाव येथे जाणार होता. म्हणजे गांजाचा हा मोठा साठा घेऊन तो जळगाव येथे जाणार होता आणि तिथून महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये जिल्ह्यांमध्ये तिथून हा सप्लाय होत होता अशी सूत्रांची माहिती. आणि आता तो जळगावमध्ये नेमका कोणाकडे जाणार होता, तिचा नेमका सूत्रधार कोण आहे, तो तपास आता एनसीबीचे अधिकारी घेत आहेत. विशाल, धन्यवाद मुजीब या सगळ्या तपशिलाबद्दल. या दृश्यांमध्ये आपण पाहतोय किती मोठ्या प्रमाणात हा गांजा जो आहे तो पकडण्यात आला आहे. बघा, 1 टन इतका हा गांजा आहे आणि याची किंमत 4 कोटी रुपये असल्याचं कळत आहे. म्हणजे विशाखापट्टणमहून हा गांजा जो आहे तो घेऊन हा ट्रक जळगाव जिल्ह्यात जाणार होता. जळगावमधनं पुढे अर्थात याचं काही वितरण करण्याचं नेटवर्क असणार. हे अजून हा अर्थात तपासाचा भाग आहे की या पाठीमागचा सूत्रधार कोण आहे, कोणाकडे हा गांजा जाणार होता, कशा पद्धतीने पुढे तो वितरित केला जाणार होता. पण तुर्तास तरी एनसीबीची ही ग्रामीण भागातली सगळ्यात मोठी कारवाई आपण बघतोय. यानंतर वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आता ब्रेकनंतर आपण बघणार आहोत बातमी आहे हिवाळी अधिवेशनासंदर्भातली. हिवाळी अधिवेशन हे पुढे ढकलल्या जाऊ शकतं अशी शक्यता आहे. 10 डिसेंबरला विधान परिषद निवडणूक आहे आणि विधिमंडळ सल्लागार समितीची बैठक देखील पार पडते आहे. हिवाळी अधिवेशन 1 आठवडा पुढे ढकलणार असल्याची माहिती आपल्याला सूत्रांनी दिली आणि विधान परिषदेच्या निवडणुका 10 डिसेंबरला पार पडतात. त्यामुळे सर्व पक्षांनी हिवाळी अधिवेशन 1 आठवडा पुढे ढकलण्याची मागणी केली आहे आणि त्यामुळे हिवाळी अधिवेशन पुढे ढकललं जाणार असल्याची माहिती मिळते. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत विधिमंडळ सल्लागार समितीची बैठक झाल्यावर अधिवेशन मुंबईला घेणार की नागपूरला हे देखील स्पष्ट होणार आहे आणि त्याविषयीची अधिकृत माहिती जाहीर करण्यात येईल. याच विषयी आपण बोलणार आहोत. आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्याबरोबर आहेत. उदय, हिवाळी अधिवेशन पुढे ढकलणे जाणार का? विशाल, येत्या 7 डिसेंबर पासून हिवाळी अधिवेशन नियोजित होतं. मात्र हे नियोजित अधिवेशन जे आहे ते आता पुढे ढकलल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे. कारण विधान परिषदेच्या निवडणुका ज्या आहेत त्या घोषित झालेल्या आहेत आणि 10 नोव्हेंबरला विधान परिषदेच्या निवडणुकांसाठी मतदान होणार आहे आणि 14 तारखेला त्याचा निकाल आहे. निकाल झाल्यानंतर साधारणतः त्याच आठवड्यामध्ये विधानसभेचं अधिवेशन घेण्याचं नियोजन जे राज्य सरकारकडून करण्यात येत आहे. सर्वच पक्षांकडून अशी मागणी करण्यात आलेली आहे. कारण विधान परिषदेच्या एकूण 6 जागा आहेत, मुंबईसह नागपूरच्या पण जागा आहेत. त्यामुळे या जागांसाठी प्रचार आणि इतर सगळं नियोजन सर्वच पक्षांना त्यांच्या उमेदवारांसाठी करायचं. त्यामुळे हे अधिवेशन 1 आठवडा पुढे ढकलावं अशी मागणी सर्वपक्षीय झाल्यामुळे
हे अधिवेशन पुढे ढकलण्याचे नियोजन राज्य सरकारकडून करण्यात येत आहे आणि हे अधिवेशन नागपूरला घ्यायचं का मुंबईला घ्यायचं याचा संपूर्ण जो निर्णय आहे ते विधिमंडळ सल्लागार समितीची जी बैठक होणार आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये त्या बैठकीमध्ये हा निर्णय घेतला जाईल. धन्यवाद उदय या सगळ्या माहितीबद्दल. हिवाळी अधिवेशन जे आहे ते पुढे ढकललं जाऊ शकतं कारण विधान परिषदेच्या निवडणुका ज्या आहेत त्या येऊ घातलेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने सगळ्याच पक्षांनी अधिवेशन एक आठवडा पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. आणि आता सगळ्यांच्या चर्चेतला विषय तो म्हणजे एसटी कर्मचाऱ्यांचा संप. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत हायकोर्टात दाखल याचिकेवरती सुनावणी झाली आणि यावेळी कोर्टानं संपकरी संघटना आणि सरकारलाही फटकारलं. कर्मचाऱ्यांनी आत्महत्या करणं तात्काळ थांबवलं पाहिजे असं हायकोर्टानं म्हटलंय. तोडगा काढण्याऐवजी केवळ नकारात्मक दृष्टिकोनातून का पाहताय असा सवाल हायकोर्टानं कामगार संघटनेला केला. तसंच चर्चेला कुठेतरी सुरुवात व्हायला हवी असं कोर्टानं म्हटलं. लोकांची पिळवणूक होते, खासगी बसेस मनाला वाटेल ते भाडं घेत आहेत असं निरीक्षण कोर्टानं नोंदवलं. तर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती आपल्याला मान्य नसल्याचं कामगार संघटनांनी सांगितलं. हायकोर्टानं निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली नवी समिती स्थापन करावी असं कामगार संघटनांनी म्हटलं. प्रत्येकाला आपापली बाजू मांडण्याचा अधिकार आहे. आम्ही आमची बाजू कोर्टाच्या समोर ठेवलेली आहे आणि यावरती जो हायकोर्ट माननीय उच्च न्यायालय जो निकाल देईल तो सर्वांवरती बंधनकारक असेल. आमची बाजू कोर्टाने ऐकून घेतलेली आहे. आता सुनावणी तहकूब झाली आहे. 2:30 वाजता पुन्हा सुनावणी होईल आणि यात माननीय उच्च न्यायालय जे आदेश देतील ते आदेश पाळण्याची जबाबदारी सर्वांची राहील. मी पुन्हा सांगितलेलं आहे सर्व कामगारांना की हा प्रश्न चर्चा करूनच सुटणार आहे. हा प्रश्न चर्चेशिवाय सुटणार नाही आणि माननीय न्यायालयाने जे आदेश दिलेले आहेत त्या आदेशाचं आम्ही पूर्णपणे पालन करू हे मी गेले कित्येक दिवस सांगतो आहे. आणि मी वारंवार आवाहन करतो आहे कर्मचाऱ्यांना की आपण संप मागे घेऊन कामावर या, चर्चेसाठी बसू आणि चर्चेतनं सगळे प्रश्न सोडवू. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दुसरीकडे वर्ग करून प्रश्न सोडवा हे म्हणणं अयोग्य असल्याचं शरद पवारांनी म्हटलंय. पुढे बातमी अशी आहे की विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आता एसटी कर्मचाऱ्यांसाठी मैदानात उतरणार आहेत. दरेकर आज एसटी कर्मचाऱ्यांसोबत आझाद मैदानात रात्रभर थांबणार आहेत. आजचा मुक्काम दरेकर एसटी कर्मचाऱ्यांसोबत आझाद मैदानातच करतील. प्रवीण दरेकर रात्री 10 वाजता आझाद मैदानात पोहोचणार आहेत. याच विषयी आपण बोलूयात. आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्याबरोबर आहेत. प्रणाली, आता आजचा न्यायालयाचा निकाल तर आपण बघितला, न्यायालयाने नेमकं काय म्हटलं, पण त्यातच अशी जी एक चर्चा होते की या संपाला जी हवा दिली जाते इतर पक्षांकडनं, आता त्यामध्ये प्रवीण दरेकर आज एसटी कर्मचाऱ्यांबरोबर तिथे मुक्कामी थांबणार आहेत रात्रभर. नेमकं या सगळ्याला काय म्हणायचं, म्हणजे नेमकी ही पुढली रणनीती काय? विशाल, आज प्रवीण दरेकर काही पहिल्यांदा रात्रभर राहणार नाहीये. 2 दिवसांपूर्वी सुद्धा ते पूर्ण रात्रभर आझाद मैदानावर एसटी कर्मचाऱ्यांबरोबर राहिलेले होते. एसटी कर्मचाऱ्यांना आपण एकटे पडलेले आहोत. मुळात सगळेजण मुंबई बाहेरचे आहेत, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचा सरकार विरुद्ध लढा चालू आहे. या लढ्यामध्ये आपण एकटे आहोत किंवा एकटे पडलेले आहोत असं या कर्मचाऱ्यांना वाटू नये. कारण आता या ज्या संघटना या कर्मचाऱ्यांचं प्रतिनिधित्व करतात त्या संघटनांवर सुद्धा या कर्मचाऱ्यांचा विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे आपण एकटे पडले असं त्यांना वाटू नये यासाठी सातत्यानं अगदी पहिल्या दिवसापासून भाजपचे रोज वेगवेगळे आमदार या ठिकाणी येतात आणि या एसटी कामगारांच्या आंदोलनाला आपला पाठिंबा देतात. प्रवीण दरेकर यांचे ते स्वतःचे वडील हे एसटी कंडक्टर होते. त्यामुळे ते वारंवार असं सांगतात की एसटी कर्मचाऱ्याचं दुखणं जे आहे ते मी खूप जवळून माझ्या घरात रोज अनुभवलेलं आहे आणि त्यामुळं मी शेवटपर्यंत या कर्मचाऱ्यांच्या पाठीशी उभा राहील. आज जेव्हा कोर्टानं सुद्धा काही अंशी या कर्मचाऱ्यांना विनंती सुद्धा केलेली आहे, काही अंशी त्यांना थोडासा राग सुद्धा दाखवलेला आहे की कर्मचाऱ्यांची भूमिका ही थोडीशी आडमुठी वाटते कोर्टाला सुद्धा आणि शासन सुद्धा वारंवार म्हणत आहे की हा संप मोडीत काढला पाहिजे. अशा वेळेला कर्मचाऱ्यांना एकटं वाटू नये यासाठी त्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी आणि रात्रभर
त्यांच्याबरोबर इथं थांबण्यासाठी प्रवीण दरेकर थोड्याच वेळात आझाद मैदानावर पोहोचतील. संध्याकाळी 4 वाजता आधी ते एक पत्रकार परिषद घेतील आणि त्यानंतर ते आपला निर्णय जाहीर करतील. कारण पुन्हा एकदा आज कोर्टानं सुद्धा कर्मचाऱ्यांच्या बाजूनं म्हणता येणार नाही असा निकाल दिलेला आहे आणि त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये पुन्हा एकदा निराशेची भावना निर्माण झाली आहे. त्यात शरद पवार यांनी आज सकाळी केलेलं वक्तव्य हे अजूनच एसटी कर्मचाऱ्यांना चटका लावून जाणार आहे आणि म्हणूनच कुठेतरी त्यांना आपण खचलो आहोत असं वाटू नये हे दाखवून देण्यासाठी त्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी प्रवीण दरेकर आज आझाद मैदानात जाणार आहेत. धन्यवाद प्रणाली या सगळ्या माहितीबद्दल. तर कर्मचाऱ्यांना एसटी कर्मचाऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी म्हणून आज प्रवीण दरेकर आझाद मैदानात पुन्हा एकदा त्यांच्यासोबत तिथे थांबणार आहेत. यानंतर इथे वेळ झाली की ब्रेकची ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकल. ब्रेकनंतर पाहूयात अमरावती हिंसाचार प्रकरणी पोलिसांकडून आता अटक सत्र सुरू झालं. अमरावतीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या बंदमध्ये सहभागी झालेल्या भाजप नेत्यांना अटक करण्यात येते. अनेक भाजप नेत्यांच्या घरांची पोलिसांकडून झाडाझडतीही सुरू करण्यात आली आहे. मात्र माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी सिटी कोतवाली पोलिसांनी त्यांना अटक केलेली आहे. इतकंच नाही तर आणखी काही भाजप नेत्यांना अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. बंद आणि हिंसाचार प्रकरणी शहरात 15 गुन्हे दाखल करण्यात आले असून आतापर्यंत 50हून अधिक आंदोलनकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. ज्यांनी दंगल केली 12 तारखेला त्यांना अटक करण्याची हिंमत यांची होत नाही आणि ज्यांनी या दंगलीच्या विरोधात प्रतिक्रिया दिली, शांततापूर्ण निदर्शनं केली, त्यांना अटक करण्याचं सत्र सुरू आहे. मी या अटकेचा निषेध करतो. परंतु एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की तुम्ही किती आमचा आवाज दाबला तरी यापुढे हिंदू मार खाणार नाही. आणि कालच्या शांततापूर्ण प्रतिक्रियेलाही गालबोट जे लावण्यात आलं ते नमुन्यातून निघालेल्या 150 मुस्लिमांनी ज्यांच्या हातात तलवारी होत्या. पोलिसात हिंमत असेल तर आता प्रत्येक घराचं सर्च करावं. दरम्यान अनिल बोंडे यांच्या निवासस्थानाबाहेरून परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संजय शिंदे यांनी. त्रिपुरा घटनेनंतर अमरावतीतही या त्रिपुराच्या घटनेचे पडसाद उमटले. रजा अकॅडमीच्या वतीनं 12 तारखेला शहरात मोर्चा काढण्यात आला आणि त्यानंतर 8 ते 10 दुकानाची तोडफोड करण्यात आली आणि याला प्रत्युत्तर म्हणून भाजपच्या वतीने 13 तारखेला अमरावती बंदचं आवाहन करण्यात आलं आणि या अमरावती बंदमध्ये मोठ्या प्रमाणात दगडफेक आणि जाळपोळ करण्यात आली होती आणि या प्रकरणात आता पोलिसांनी जवळपास अमरावती शहरात 15च्या वर गुन्हे दाखल केले आणि 50च्या वर कार्यकर्त्यांना अटक करण्यात आलेली आहे. आता पोलिसांनी भाजपचे जे काही नेते होते, काही कार्यकर्ते होते यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल केलेले आहे आणि त्यांना त्यांचे अटक सत्र सुरू करण्यात आलेले आहे. राज्याचे माजी कृषी मंत्री आणि भाजप नेते अनिल बोंडे यांना त्यांच्या या निवासस्थानातून आज सकाळी पोलिसांनी अटक केलेली आहे आणि त्यानंतर त्यांना आता अमरावतीच्या सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेलं आहे. एकूणच आता पोलिसांनी भाजप नेत्यांच्या घराची झाडाझडती घेणे सुरू केलेले आहे. सोबतच अटक सत्र देखील सुरू केलेलं आहे. त्यानंतर आज दुपारी भाजपचे वरिष्ठ नेते जे आहे चंद्रशेखर बावनकुळे या ठिकाणी येणार आहेत आणि त्यानंतर निश्चितच भाजपच्या वतीनं देखील या ठिकाणी बैठक घेतली जाणार आहे. मात्र आता या जाळपोळ आणि जे दगडफेक झाली या प्रकरणात आता भाजप नेत्यांची आजपासून जे अटक सत्र जे आहे अटक सत्र पोलिसांनी सुरू केलेलं आहे आणि शहरात अजूनही कर्फ्यू जारी आहे. मात्र अजूनही शहरात तणावपूर्ण शांतता निर्माण झालेली आहे. सध्या अजूनही कुठलाही या 2 दिवसात अनुचित घटना घडलेली नाही. पोलिसांचे तगडा पहारा जो आहे, तगडा बंदोबस्त जो आहे तो शहरात लावण्यात आलेला आहे. पुढे जरा सागरचा संजय शेंडे, न्यूज 18 लोकमत, अमरावती. अमरावतीत उसळलेल्या दंगलीमागे भाजपचा हात होता असा आरोप अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला. दूसरे दिन जो अमरावती में हुआ वो एक षड्यंत्र था पूरे महाराष्ट्र में दंगा कराने का और भारतीय जनता पार्टी उसके पीछे थी. पूर्व मंत्री की गिरफ्तारी हुई है, जांच चल रही है. ये पूरा पर्दाफाश आने वाले दिनों में होगा. जब भारतीय जनता पार्टी सभी मोर्चे पे हारती है तो दंगे का हथियार बाहर निकलती है. बोंडे की गिरफ्तारी से निश्चित हुआ है कि ये बहुत बड़ा षड्यंत्र था. राज्यात भाजप सरकारच्या काळात एकही दंगल झाली नाही. अमरावतीमधील हिंसाचारामागे रजा अकादमीचा हात असून त्यांच्यावर बंदी घालण्याची मागणी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. खिळखिळं झालेलं सरकार 3-3 जणांचं असतानाही भारतीय जनता पार्टी इतकी स्ट्रॉंग झाली की सगळ्या विषयामध्ये भारतीय जनता पार्टीचा हात आहे
हे त्यांनी एका अर्थाने आम्हाला सर्टिफिकेट दिलेलं आहे की आम्ही इतके स्ट्रॉंग आहोत किंवा आम्ही यांचं राज्य असताना यांना डिस्टर्ब करतो. हास्यास्पद आहे. मला एक सांगा कि शुरुआत कोणी की आप जो पूछ रहे थे कि त्रिपुरा के विषय में कुछ भी हुआ नहीं है. कोई एक वीडियो तैयार करता है और उस वीडियो के आधार पर अमरावती में दंगे होते हैं, मालेगांव में होते हैं, नांदेड़ में होते हैं. तो इतना लांगुल चालन करने की आवश्यकता नहीं कि जिन्होंने शुरुआत की उन पर कुछ नहीं बोलना और उसके रिएक्शन के रूप में किया तो उस पर बोलना भी और कार्रवाई करना, ये पूरे तरह से लांगुल चालन का अपीजमेंट का उदाहरण है. राज्यातील दंगलींना जबाबदार धरून नाहक भाजपला बदनाम केलं जात असल्याचा आरोप भाजप आमदार नितेश राणेंनी केलाय. काही दिवसापासून वारंवार महाविकास आघाडी मधले जे आमचे गृहमंत्री आहेत वळसे पाटीलजी आणि अन्य मंत्र्यांकडून काही वक्तव्य केले जात आहेत की अमरावतीला जो 13 नोव्हेंबरला जो हिंदू संघटनेकडून जो मोर्चा निघाला त्या मोर्चामुळेच दंगल झाली असं एकंदरीत महाराष्ट्रामध्ये चित्र करण्याचा दाखवण्याचा प्रयत्न होतोय. यानंतर दुपारच्या बातम्यांमध्ये इथं वेळ झाली का ब्रेकची ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर बघूयात आता पुढली सुनावणी जी आहे एसटी कर्मचाऱ्यांच्या संदर्भातली ती 22 नोव्हेंबरला होणार आहे. कमिटीसोबत एसटी संघटनेने आपली बाजू मांडलेली आहे. आज कोर्टामध्ये त्यांनी ती बाजू मांडावी असं कोर्टाने म्हटलं. माफ करा, बैठकीचे मिनिट राज्य सरकारने कोर्टात सबमिट करावेत असं देखील हायकोर्टाने म्हटलेलं आहे. संपाच्या भूमिकेवर एसटी संघटना ठाम आहेत आणि ज्या कर्मचाऱ्यांना कामावर जायचे त्यांना जाऊ द्या असं देखील कोर्टानं सांगितलं. तशी सूचना केली आहे. कर्मचाऱ्यांनी कोणत्याही प्रकारच्या घोषणा करू नये असं देखील कोर्टानं सांगितलं. वैयक्तिक घोषणा देऊ नयेत. ज्या बसेस सुरू आहेत त्यांनाही आंदोलकांनी त्रास देऊ नये असा आदेश देखील कोर्टाने दिला. आता एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या संदर्भात पुढली सुनावणी 22 नोव्हेंबरला होणार आहे. आज कमिटीसोबत एसटी संघटनेने आपली म्हणजे खरं तर कमिटीसोबत आता एसटी संघटनेने पुढल्या ह्याच्यात आपली बाजू मांडावी असं कोर्टानं म्हटलंय. बैठकीचे मिनिट राज्य सरकारने कोर्टात सबमिट करावेत असे आदेश देखील कोर्टानं देऊ केलेले आहेत. संपाच्या भूमिकेवरती एसटी संघटना ठाम असल्याचं आपण पाहतोय आणि ज्या कर्मचाऱ्यांना कामावर जायचंय त्यांना जाऊ द्यात. कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारच्या कर्मचाऱ्यांनी घोषणा करू नयेत अशी सूचना जी आहे ती कोर्टानं देऊ केली. वैयक्तिक घोषणा देऊ नयेत असं देखील कोर्टानं म्हटलंय. ज्या बसेस सुरू आहेत त्यांनाही आंदोलकांनी त्रास देऊ नये अशी सूचना कोर्टानं केली आहे. पुढे पाहूयात. एका दिवसात यशाच्या शिखराला गवसणी घालता येत नाही, पण प्रामाणिकता आणि चिकाटी असेल तर एक दिवस यश नक्की मिळतं. देशात दूध क्रांती आणणाऱ्या अमूलचा प्रवास गुजरातच्या फक्त 2 गावातून सुरू झाला होता. आज हाच अमूल ब्रँड 75 वर्षांचा झाला आहे आणि भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवासोबतच त्याच्याही अमृत महोत्सवाचा आनंदोत्सव साजरा करतोय. अमूलच्या यशाचा सुवर्ण इतिहास नेमका कसा लिहिला गेला जाणून घेऊयात या खास रिपोर्टमधून. अमूल आंदोलन ने भारत में गौवंश को लगातार समृद्ध किया और ग्रामीण भारत की आर्थिक हालत सुधारने की दिशा में सकारात्मक काम किया. अमूल के सहकारी दूध आंदोलन की वजह से देश के गांवों में सामूहिक रोजगार के अवसर पैदा हुए और रोजगार के लिए पलायन की रफ्तार कम करने में मदद मिली. भारत गांवों का देश है. कहा जाता है कि भारत की आत्मा गांव में बसती है. इस मान्यता को और मजबूती के साथ दुनिया भर में स्थापित करने में अमूल की महत्वपूर्ण भूमिका है. यानंतर दुपारच्या बातम्यांमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.